संजय जी वाघमारे सर इथे थोडीशा जेवायला गेलेत. सगळं मॅच एकाच एंडनी खेळवल्या जातील आणि 3 ओव्हरचा सामना मात्र खेळवला जाईल याची देखील नोंद घ्यायची आहे. चला पंच मॅच स्टार्ट करायची आहे. हा प्रत्येक षटका मागे 5 मिनिटं म्हणजेच पहिल्या इनिंगला 15 मिनिटं लावायचे आहेत. जर 15 मिनिटाचा आतमध्ये पहिली इनिंग झाली नाही तर क्षेत्ररक्षण करत असताना एक फिल्डर मात्र 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. तर मॅचला होते सुरुवात. पहिल्या चेंडूवरती आक्रमण आणि चेंडू मात्र सीमारेखा पलीकडे येतोय षटकार. दीपकचा बाट मधून आपल्याला फटका पाहायला मिळाला. नक्कीच षटकार आलाय समोरच्या दिशेनं. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहू शकाल. सुनील पवारला आपण पाहू शकाल. नक्कीच त्याच्या पहिल्या चेंडूवरती मात्र आक्रमण केलंय आणि दुसऱ्या चेंडूवरती थोडस क्षेत्ररक्षण फंबल झाला आणि त्याचा मोबदल्यात मात्र एक धाव मात्र इथे कंप्लीट केली गेली. 7 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. नक्की 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचली सारंग टीम. गोलंदाजी ट्रॅक वरती सुनील पवार आपण पाहतोय. आप ट्रॅकर चेंडू परंतु दिशा खराब पाहायला मिळते. नक्कीच खराब चेंडू अवांतर धाव मात्र इथे मिळली जाते. 8 धावा धावफलकावरती लागला जातील. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहुल ठरलाय. तर राहुल या आपण 6 चेंडू 18 धावा त्याच्या बाट मधून पाहायला मिळाल्या. ज्या वेळेस फक्त टाप केला चेंडूला परंतु क्षेत्ररक्षण तैनात होता. एक धाव मात्र रोखू शकत नाही या चेंडूवरती. एका धाब्याच्या धावफलकावरती वाढ होतीये. 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचती सारंग टीम. नक्कीच पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार केल्यानंतर तिथून मात्र गोलंदाजानं खऱ्या अर्थाने कमबॅक केलाय. कारण 6 धावा पहिल्या चेंडूवरती खर्च केल्या. तिथून सिंगल धावा आपण पाहतोय प्रत्येक चेंडू मागे आणि एक खराब चेंडू पाहायला मिळाला. यावेळेस बॅटचा मधोमध स्वीट ऑफ द साऊंड चेंडू सीमारेखा पलीकडे येतोय षटकार. टोकडी बाद. नक्कीच दुसरा मोठा फटका आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ठोकलाय. जसा बाट वरती चेंडू मात्र आला तसा मात्र चेंडू फेकून दिला मिड विकेटच्या दिशेनं. षटकार आलाय. इथे स्लोवर चेंडू त्याला बरोबर पिक करता आला नाही. फटका फसला होता परंतु क्षेत्ररक्षकानं केली चुकी. सोप्पा झेल मात्र इथे जमिनीला दान केलाय आणि त्याचा फायदा मात्र बॅटरला मिळतोय. 2 धावा मात्र कंप्लीट या चेंडूवरती. 2 धाव्याने धावफलकाचा जर विचार केला तर 17 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल सारंग टीमच्या. नक्कीच टॉस जिंकून मात्र बॅटिंगचा निर्णय का घेतला याचा प्रतिउत्तर मात्र मैदानाच्या आतमध्ये मिळतंय.
नक्कीच पहिल्या चेंडूवरती षटकार आला आणि तिथून मात्र सिंगल डबल चालू ठेवली आणि चौथ्या चेंडूवरती देखील षटकार आपल्याला पाहायला मिळाला. इथे स्लोवर चेंडू आणि त्याला बरोबर पिक केलाय. चेंडू मात्र वन बाउन्स सीमारेखा पार येतोय चौथा. इथे खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा 21 लागला जात आहेत. 21 धावा मात्र स्कोर कार्ड वरती लागला जात आहेत. न्यू गोलंदाज मात्र इथे गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. सुनील वाघमारे नक्कीच इथे कमबॅक करावा लागेल. जर आपल्याला या सामन्यामध्ये या स्पर्धेत जर टिकून राहायचं असेल ना तर नक्कीच इथून कमबॅक करावा लागेल. कारण P1च्या पहिल्या षटकामध्ये 21 धावा खर्च केल्यात. गोलंदाज आपण पाहू शकाल सुनील आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय सुनील वाघमारे गोलंदाजी ट्रॅक वरती. दोन्ही सुनील गोलंदाज आपण पाहतोय. आता सुनील वाघमारे खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल. इथून कमबॅक करावा लागेल कारण सारंग टीमनं मात्र टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली आणि ती का स्वीकारली त्याचा प्रतिउत्तर मात्र या पहिल्या षटकामध्ये दिलंय या सारंग टीमच्या फलंदाजांना. इथे पहिला चेंडू मात्र डॉट फेकलाय सुनील वाघमारेना. नक्कीच इथे कमबॅक करावा लागेल कारण पाहायला गेला तर पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर फायदा घेतला सारंग टीमनं. इथे फक्त हलक्या हातानं ग्लास केला चेंडूला. चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय कव्हर पॉइंट रिजन मध्ये. इथे एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. एका धावपैना धावफलकाचा जर विचार केला तर 22 धावा इन स्कोर कार्ड वरती लागला जात आहेत. 22 धावा धावफलकावरती. नक्कीच सुनील वाघमारेने इथून कमबॅक केलाय. थोडस गोलंदाजी मध्ये थोडस परिवर्तन करत असताना एक पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला मिळतोय. एक्स्ट्राची धाव मात्र मिळली जाते. इथे आधीच जर पाहिला तर 22 धावा धावफलकावरती. रिव्ह्यू थर्ड अंपायरचा इथे कॉल दिला जातोय. प्रकाश पवार आपण यायचाय. डिसिजन पेंडिंग असेल. 22 झालाय. जर हा व्हाईट आला तर 23. डिसिजन पेंडिंग आहे. वाईड चेंडू स्क्वेअर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. खराब चेंडू. नक्कीच आमच्या मनोज झोरे आपण पाहतोय मेन पंच त्यांना देखील बराचसा क्रिकेटचा अनुभव आहे. हे कोणताही निर्णय मात्र अचूक देतील. यावेळेस दुधारी तरवार परंतु मात्र फर्स्ट स्लिपच्या क्षेत्ररक्षकांना चुकी केली. सोपा झेल मात्र पुन्हा एकदा जमिनीला दान. इथे वावरले पाली टीम मात्र कुठेतरी वारंवार चुका खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कारण समोरच्या दिशेनं देखील एक झेल साधी सोपी होती ती देखील जमिनीला दान झाली आणि ही देखील साधी सोपी झेल होती ती देखील सोडली गेली. इथे पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला मिळतोय. सुनील वाघमारे दोन्ही सुनील वाघमारे जर पाहिला तर खराब गोलंदाजी पाहायला मिळते दोन्ही गोलंदाजाची. पहिल्या चेंडूवर पहिल्या गोलंदाजानं 21 धावा खर्च केल्या आणि आता सुनील वाघमारे ना आतापर्यंत जर विचार केला तर 4 धावा खर्च केल्यात. यावेळेस मात्र टाप केला चेंडूला. चेंडू मात्र कव्हर पॉइंट रिजनच्या मधोमध फटका मात्र
चेंडूवरती या चौकारच्या साहाय्याने धावफलकाचा जर विचार केला तर सारंग टीम जाऊन पोहोचली 29 या आकड्यावरती. यावेळेस बॅटची एज लागली होती परंतु विकेट किपरनं पुन्हा एकदा केली चुकी. या चुका मात्र आपल्याला दुसऱ्या इनिंग मध्ये किती मागण्या पडतील हे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र रनआउटची विकेटची अपील जरूर केली होती परंतु पंचांना मात्र ती दाट पेटाळली. पुन्हा एकदा एक धाव मात्र कंप्लीट. 30 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल सारंग टीमच्या. चला स्पीडअप करायचं आहे. 3 वाजता सामने मात्र इथे कंप्लीट करायचेत असा आयोजकांचा टार्गेट आहे खऱ्या अर्थानं. यावेळेस सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 इथे कंप्लीट झालाय. धावफलकावरती धावा 15च्या सरासरीनं 30 धावा धावफलकावरती सारंग टीमच्या. अजूनही शेवटचा नरसलीवाडे टीम आणि त्याच्या विपक्षात असेल विरानी टीम. दोन्ही टीमच्या कर्णधाराला विनंती आहे आपण टॉस करायसाठी यायचं आहे. आपणास पहिला कॉल दिला जातोय. पहिल्या इनिंगचा खेळ जसा समाप्त होईल तसा मात्र लगेच आपण टॉस साठी यायचं आहे. चला 30 धावा धावफलकावरती सारंग टीमनं मात्र इथे कंप्लीट केल्यात. अजूनही 6 चेंडूचा इथे खेळ बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र स्लोवर चेंडू पाहायला मिळतोय. फसवा चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच जसा चेंडू आदळला तसा मात्र थर्ड अंपायर आमचे संजयजी वाघमारे सर आपण यायचं आहे. थोडासा आक्षेप घेतला जातोय गोलंदाजावरती. याच्या नंतरचा बॉल चेक केला जाईल. चला पहिला चेंडू मात्र डॉट फेकलाय गोलंदाज प्लेयर डिलिव्हरी. ओके नक्कीच गोलंदाज सेफ असेल. इथे फुलटॉस चेंडू आणि फुल टोल वसूल केला जातोय. बैठक शॉट. छत्तीस धावा धावफलकावरती. जसे 2 चेंडू डॉट आल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती मात्र फुलटॉस चेंडू होता. संधी होती मोठ्या फटक्याची आणि ती संधीचं सोनं केलंय फलंदाजानं. षटकार आलाय तिसऱ्या चेंडूवरती. 36 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. अरुणच्या बाट मधून षटकार आपल्याला पाहायला मिळाला. विरानी टीम आणि त्याच्या विपक्षात नरसरीवाडी टीम आपला कर्णधार पाठवायचा आहे टॉस साठी. इथे सुरेख झेलच पकडण्याचा प्रयत्न होता. एफर्ट मात्र 100% दिलं क्षेत्ररक्षकानं परंतु असफल ठरतोय. इथे पहिल्यापासून ज्या चुका केल्या ना त्या मात्र वावरले पालीला कुठेतरी मागण्या ठरल्या जात आहेत. कारण साध्या सोपा झेल मात्र जमिनीला दान झाल्या. तिथून मात्र सारंगच्या फलंदाजानं मात्र मागं वळून पाहिलं नाही. 36 धावा धावफलकावरती. विरानी टीमचा कर्णधार इथे उपस्थित आहे. नरसरीवाडी टीम आपला कर्णधार इथे व्यासपीठावरती पाठवायचा आहे. इथे पुन्हा एकदा स्लोवर चेंडू पाहायला मिळतोय. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतोय. नक्कीच गोलंदाज चालाक पाहायला मिळतोय. नक्कीच जर पाहिला तर थोडासा
वेगानं चेंडू हाताळला त्याच्यावरती मात्र मोठा फटका येतोय, परंतु जर पाहिला तर गोलंदाज चालाक आपल्याला पाहायला मिळतोय, गतीमध्ये थोडंसं परिवर्तन करतोय आणि चेंडू मात्र डॉट चेंडूची इथून सांगता होती. अजूनही जर पाहिला तर शेवटचा चेंडू इथून शिल्लक असेल गोलंदाजाचा. ब्लॉक ऑल्टचा चेंडू पाहायला मिळतोय, शेवट सुरेख आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच पहिल्या इनिंगला इथे फुल स्टॉप लागला जातोय आणि धावफलकावरती धावा लागला जातील. 37 धावा धावफलकावरती सारंग टीमच्या 38 धावेचं टार्गेट मात्र इथे सेट केलं गेलंय पाली टीम समोर. तोपर्यंत आवाज एक नियमावली कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. आणि जो जी टीम मात्र हाय स्कोर करेल पहिल्या राउंड मध्ये जी टीम हाय स्कोर करेल त्याला मात्र बाय दिली जाईल. आणि आजच्या दिवसात मात्र वरने टीमनं मात्र इथे 57 धावा कुठून काढल्या आणि हाय स्कोर राहिला खऱ्या अर्थानं. त्यांना पुढच्या फेरीत आपण पाहू शकाल. चला स्पीडअप करायचं आहे. नक्कीच इथे कंप्लीट 2 वाजलेत. 15 मिनिटाचा अवधी असेल सारंग टीमला. तर 15 मिनिटाच्या आतमध्ये जर इनिंग कंप्लीट झाली नाही तर एक क्षेत्ररक्षक मात्र 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल याची नोंद घ्यायची. चला मॅच होती ऑन. दुसऱ्या इनिंगला मात्र इथे सुरुवात होती. स्ट्राइक एंड वरती रुपेश आणि नॉन स्ट्राइक एंड वरती सुनील वाघमारे. नक्कीच 38 धावेचा पाठला करायचा आहे आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज दीपक आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू मात्र आडवा बॅटनं खेळायचा होता, परंतु शरीरा एष्टीवरती जाऊन चेंडू आदळतोय. नक्कीच डॉट चेंडूची इथून सांगता होती. स्वतःवरती खऱ्या अर्थानं नाराज आहे फलंदाज रुपेश आपल्याला पाहायला मिळतोय, कारण त्याला माहिती होतं काय आपल्या पट्ट्यात चेंडू आहे, परंतु प्रॉपर मात्र कनेक्ट झाला नाहीये चेंडू. डॉट चेंडूची इथून सांगता होती. इथे मात्र दुधारी तलवारचा वापर केला जातोय. लगेच तो आबाद नाही तो बर्बाद. इथे फलंदाज मात्र बर्बाद झाला, परंतु
थर्ड अंपायर नक्कीच रनआउट साठी थर्ड अंपायर संजय वाघमारे आपण या. दोन धावा कंप्लीट. या दोन धाब्याना धावफलकावरती धाबा लागला जातील फेकला होता तिथून दुसऱ्या चेंडूवरती मात्र दोन धाबा. यावेळेस सुरेख फटका पाहायला मिळतोय. कव्हर पॉइंट आणि पॉइंटचा मधोमध चेंडू मात्र सीमारेखा पलीकडं येतोय चौका. नक्कीच चौकार आलाय रुपेशचा बाट मधून. 6 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल वापरले पाली टीमच्या. ज्या वेळेस मात्र आडवा बाट ना परंतु थोडीशी खेकडा चाफी फिल्डिंग आपल्याला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एकच धाव मिळली जाईल चेंडूवरती. नक्कीच एका धावेना धावफलकावरती 7 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. चला स्पीडअप करायचं आहे. 2 वाजून 4 मिनिटं इथे कंप्लीट झालेत. अजूनही जर विचार केला तर 11 मिनिटं तुमच्याकडे बाकी आहेत. यावेळेस सुरेख फटका पाहायला मिळतोय. कव्हर रिझन मध्ये फटका लाजवाब पाहतोय. फटका दमदार आहे आणि फटक्यामध्ये ताकद आहे. डीजे नक्कीच जर पाहिला तर अशाच फटक्याची नितांत गरज आहे वावरले पाली टीमला. आणि तो फटका आपण पाहतोय सुनीलचा बाट मधून आलाय. नक्की 13 धावा इथे धावफलकावरती लागला जात आहेत. नक्कीच जर विचार केला तर वावरले पाली टीमचा गोलंदाज सुनील वरती जे आक्रमण केलं होतं 21 धावा कुठून काढल्या होत्या त्याच वाटचालीवरती आपण पाहतोय. इथे मात्र थोडंसं फंबल होतोय विकेट किपर आणि डॉट चेंडूची सांगता होती. नक्कीच पहिल्याच ओव्हरमध्ये 13 धावा कुठून काढल्यात फलंदाज आपण पाहतोय वापरले पाली टीमच्या. 12 चेंडू 25 धाब्याची गरज. चला क्षेत्ररक्षण सजवा लगेच सारंग टीम. आपल्याला मात्र इथे वेळेचं बंधन असेल. नक्की 6 मिनिटात मात्र पहिलं षटक कंप्लीट झालंय. अजूनही 9 मिनिटं तुमच्याकडे शिल्लक असतील. जर या 15 मिनिटांमध्ये जर ही इनिंग कंप्लीट झाली नाही तर एक क्षेत्ररक्षक मात्र 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल याची नोंद घ्यायची. आणि ही चुकी करणं तुम्हाला किती महागडं पडेल हे तुम्हाला येणारा वेळ तुम्हाला दाखवेल. कारण जेवढा तुम्ही वेळ खर्च कराल तेवढा तुम्हालाच संकटात जावं लागेल. कारण 12 चेंडू 25 धाब्याची गरज. तर गोलंदाजी ट्रॅकवरती
गोलंदाज आलाय हेमंतला आपण पाहू शकाल. नक्कीच 25 धावा मात्र इथे रोकायच्यात. 12 चेंडू मागे. सारंग टीम आपल्याला वारंवार विनंती करतोय कृपया आपण स्पीडअप करायचा आहे. चला मॅचला पुन्हा एकदा होते सुरुवात. यावेळेस उंची जास्त लांबी कमी क्षेत्ररक्षक तैनात आणि झेल मात्र इथे सोडला जातोय. नक्कीच पहिल्या चेंडू वरती मात्र झेल इथे सोडला जातोय क्षेत्ररक्षकाकडून. हा झेल मात्र किती महागडा पडेल हे देखील पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. कारण रुपेश गोरे सारखा फलंदाजाला मात्र जीवदान देणं हे किती महागडं ठरेल हे मात्र येणारा काळ मात्र इथे तुम्हाला दाखवून देईल. यावेळेस पुन्हा एकदा कव्हर पॉइंट रिजन मध्ये फटका दमदार आपल्याला पाहायला मिळतोय. पॉइंट क्षेत्ररक्षक आपण येतोय तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. तिसरीचा कॉल दिला जातोय परंतु शेवटच्या क्षणाला मात्र इथे थांबवलं जात आहे. 2च धावा मिळतील या चेंडूवरती. 2 धाब्यानं धावफलकावरती धावा लागला जातील. 16 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. नक्कीच सुनील आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती आणि नॉन स्ट्राईक एंड वरती रुपेश फलंदाज आपण पाहतोय. रुपेशला एक जीवदान दिलाय. त्या जीवदानाचा कितपत फायदा मिळेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. तो यावेळेस हा ट्रॅकर चेंडू समोरच्या दिशेनं फटका खेचलाय तोपर्यंत एकच धाव कंप्लीट केली जाते. इथे सुरेख गोलंदाजी केली जाते खऱ्या अर्थानं. गोलंदाज आपण पाहू शकाल हेमंतला. नक्कीच पहिल्या चेंडूवरती झेल उडाला होता परंतु तो झेल कंप्लीट करता आलं नाही क्षेत्ररक्षकाला. आणि दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा खर्च केल्या आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र देखील 1 धाव मात्र खर्च केली. इथून सुरेख षटक आपल्याला पाहायला मिळतोय. इथून पुन्हा एकदा आडवा बाटना फटका. इथे प्रयत्न सुरेख चालू आहे फलंदाजाचे परंतु प्रयत्नाला साथ मिळत नाही खऱ्या अर्थानं. कारण तर प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नार्थी परमेश्वर. नक्कीच समंदर कितना भी गहरा हो, समंदर कितना भी गहरा हो उसमें छलांग लगाने की आप में ताकत होनी चाहिए. और समर कितना भी टीम बड़ी हो उसमें भिड़ने की ताकत अपने होनी चाहिए. इथे पुन्हा एकदा सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. जसा चेंडू पडला तसला आतल्या दिशेनं मात्र वळण घेतोय आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. निर्णायक षटक मात्र इथे आपण पाहतोय हेमंतच्या गोलंदाजीतून येतोय. जर पाहिला तर आतापर्यंत 18 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. अजूनही 7 चेंडू आणि 20 धावेची गरज. हा चेंडू खूप निर्णायक असेल परंतु झेलची संधी पुन्हा एकदा आणि इथे मात्र झेल कंप्लीट केलाय. धक्का क्रमांक पहिला इथे बसलाय वावरले पाली टीमला. ठोक सहा चेंडू 20 धावेची गरज. चला लगेच स्पीडअप करा. 15 मिनिटांचा इथे वेळ दिला होता त्यामधले मात्र 10 मिनिटं इथे खर्च झालेत. आता मात्र बरोबर 5 मिनिटं आहे तुमच्याकडे शिल्लक असतील याची नोंद घ्यायची. चला लगेच मॅच स्टार्ट करायची. कारण या 5 मिनिटात जर षटक कंप्लीट झाला नाही तर आयोजक मात्र तुमच्यावरती कारवाई जरूर करतील याची देखील नोंद घ्यायची. चला मॅचला होती सुरुवात. विलास आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. नक्कीच पहिला चेंडू सुरेख आपल्याला पाहायला मिळतोय. फेकी थोडीशी चुकीची पाहायला मिळते. नक्कीच जर नॉन स्ट्राईक एंड वरती जर फेकी केली असती तर विकेट आपल्याला पाहायला मिळाली असती परंतु फेकी वरच्या दिशेने केली आणि 2 धावा इथून कंप्लीट आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. आता समीकरण उरलंय 5 चेंडू आणि 18 धावेची गरज. विलास गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. नक्कीच इथे थोडस
बॅटर मात्र तयार नव्हता. गोलंदाज आपण पाहतोय विष्णू आणि बॅटर मात्र विलास गेलाय. नक्कीच या वेळेस हाडबा बाटना फटका खेचायचा होता. नक्कीच धडपडतायत परंतु यश येत नाही या प्रयत्नाला. परंतु अजूनही वेळ गेली नाही. अजूनही जर प्रयत्न केले ना तर नक्कीच विजय तुमच्या वाटेला जरूर येईल. परंतु प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न करतायत, जडतायत, पडतायत परंतु बॅटवरती चेंडू येत नाही. पुन्हा एकदा दुहेरी धावसंख्येचा कॉल परंतु इथे विकेट सॅक्रिफाईस करावे लागते विलास या फलंदाजाला. नक्कीच एक धाव मात्र कंप्लीट. एका धावेनं धावफलकावरती धावा 21 लागला जात आहेत. आता मात्र 3 चेंडू आणि 17 धावेची गरज. चेंडू मात्र सीमा पार धाडावा लागेल. तिन्ही चेंडू मात्र सीमा पार धाडावे लागतील तरच मात्र वावरले पाली टीम या स्पर्धेत मात्र जिवंत राहील. जर एखादा फटका फसला तरी वावरले पाली टीमला मात्र घरचा रस्ता मात्र परतावा लागेल. परंतु एखादा खराब चेंडू या स्पर्धेत या वेळेस समोरच्या दिशेनं फटका अडवला. बॉल टाकताना चेक केला जातोय. अफवा पडली बेल्स. नक्की डेट बॉल. पुन्हा एकदा संधी असेल. इथे मात्र आप ट्रॅकर चेंडू आणि त्याचा फायदा मात्र घेतलाय फलंदाजांना. चेंडू मात्र सीमारेखा पलीकडे येतोय लॉंग लेग रिजन मध्ये. षटकार. जी शेकोटी पेटवले विजवायची ती विद्युत आपण पाहतोय वायर तिथून गेली. आयोजक धन्यवाद. मंडळ आभारी असेल. नक्कीच आता 11 धाब्याची गरज. 2 चेंडू मागे. या वेळेस जेलची संधी आणि जेल मात्र कंप्लीट करता आलं नाही या क्षेत्ररक्षकाला. लॉलीपॉप चेंडू होता परंतु प्रॉपर कनेक्ट झाला नाही. नक्कीच इथे सामना मात्र पूर्णपणे सारंग टीमच्या खिशामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु एखादा जर खराब चेंडू आला तर पुन्हा एकदा वावरले पाली टीम या सामन्यामध्ये पुनरागमन करू शकते. परंतु ते गोलंदाज मात्र ती चुकी करणार नाही. नक्की स्लोबर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच बेस्ट ऑफ लक सारंग टीम आणि हार्ड लक टीम वावरले पाली टीम. चला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडला विरानी टीम आणि दुसऱ्या साईडला नरसरीवाडी टीम. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच दीपक 9 चेंडू आणि 20 धावेची भारदार खेळी केली. तो ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला विरानी टीम आणि नरसरीवाडी टीम न मात्र प्रथमतः टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. आमंत्रित केलं विरानी टीमला फलंदाजी करायची.